हॅलो, आज आपण डोहाळे जेवणात रुखवतात जे सूप असतं ते कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर मी इथे सूप घेतलेलं आहे. हे ॲक्च्युली माझ्या लग्नाच्याच रुखवतातलं आहे. तेच मी घेतलं आहे. तर मी आता डिवाईड करते पार्ट. तुम्ही बघू शकता आपल्याला 3 पार्ट करायचे आहेत. शेड करण्यासाठी, रंगांच्या शेड करण्यासाठी 3 पार्टमध्ये आपल्याला सूप डिवाईड करायचं आहे. एक दोन तीन ॲक्रेलिक कलर्स आपण वापरणार आहोत. सगळ्यात पहिला जो पार्ट होता तिथे आपण डार्क गुलाबी कलरचा रंग देतो आहोत. छान सगळं कवर करायचं. तर ॲक्रेलिक कलरचाच वापर करा. साधा वॉटर कलर वगैरे वापरू नका, ते फार टिकणार नाही. त्याच्यामुळं ॲक्रेलिक कलर्सचाच वापर करा. ते व्यवस्थित टिकतील आणि त्याचा रंग जाणार नाही. तुम्ही बघू शकता मी पूर्ण जो पहिला पार्ट होता आपल्या 3 पार्टपैकी तो पूर्ण पार्ट रंगवून घेतलेला आहे व्यवस्थित. सूप दिसलं नाही पाहिजे, त्या सूपचा ओरिजिनल कलर दिसला नाही पाहिजे. पूर्ण कवर करून घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही. आता आपल्याला मधला पार्टला कलर द्यायचा आहे. सो मधला पार्ट आपण थोडासा फेंट गुलाबी असा करणार आहोत. तर व्हाईट आणि तोच गुलाबी कलर मी मिक्स केलेला आहे आणि तो हा रंग आपण जो मधला पार्ट होता त्याला देणार आहोत. बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय. पहिला डार्क गुलाबी, मधला थोडासा फेंट गुलाबी असा कलर द्यायचा आहे. तुम्ही कलर दुसरे पण निवडू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि जो शेवटचा भाग होतो तिथे मी पूर्ण व्हाईट कलर देऊन घेतलेला आहे. त्यानंतर रात्रभर ते सुकवल्यानंतर सूप असं काहीसं दिसतंय. तर मी हे असं प्रिंट काढून आणलं होतं प्रेग्नंट वुमनचं. त्याचं आपल्याला कटआउटमध्ये असं कट करायचं आहे. त्यानंतर ग्लूच्या याच्याने आपण ते चिकटून घ्यायचं आहे. तुम्ही गुगलवर कोणत्या पण पिक्चर तुम्ही सिलेक्ट करून त्याचं प्रिंट आउट काढून हे करू शकता. व्यवस्थित चिकटवायचं आहे. सगळीकडे एकसारखा ग्लू लागला पाहिजे. बरोबर जो व्हाईट पार्ट होता तिथे मी हे चिकटवते आहे. किती सुंदर दिसतंय ना. आता त्याचप्रमाणे मी माझ्या डोहाळे जेवणाचं एक कसं हे करून आणलं होतं ते पण ते खाली चिकटवणार आहे माझ्या नावाचं.
वाव, आता अजूनच छान दिसतं आहे. हे तुम्हाला हवं तसं कस्टमाइज करू शकता. तुम्हाला काय लावायचं आहे काय. मस्त. तर आता मी इथे हे मिरर्स आणले होते छोटे छोटे, ते आजूबाजूला आपण आता ते चिटकून घेणार आहोत, म्हणजे अजून आपलं सूप छान दिसेल. बघू शकता थोड्या थोड्या अंतरावर आपण हे चिकटून घेणार आहोत, म्हणजे अजून छान वाटेल सगळं. तर असंच आपण मोती पण चिटकवणार आहोत मध्ये मध्ये, त्याने अजून छान भरलेलं आणि छान दिसेल. त्याला थोडा ट्रेडिशनल टच पण येईल म्हणून मोती चिटकवणार आहोत. तुम्ही बघू शकता एकदम लुक अचानक चेंज झाला. हे बघा किती सुंदर दिसतंय. आता आपण सूपाच्या कडेला अशी एक लेस लावून घेणार आहोत, एक बॉर्डर म्हणून. तिथे त्यामुळे आपण कलर केलं नव्हतं, कारण तिथे तशी पण आपल्याला बॉर्डर लावायची होती, सॉरी लेस लावायची होती. लेस थोडी ब्रॉड आणा, म्हणजे ती छान उठून दिसेल. हे बघा, एक एक गोष्टीने असं छान याचा लुक इन्हॅन्स होत जाणार आहे. आपलं डोहाळे जेवणाचं सूप रेडी आहे. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.